गावाच्या मध्यभागी असलेले हे मारुतीचं मंदिर. या छोट्याशा मारुतीच्या मंदिराच्या बरोबर समोर ग्रामदैवत भैरवनाथाचं मंदिर आहे. मंदिराच्या समोर असलेल्या ह्या 2 दगडी दीपमाला आणि फार पूर्वीपासून मंदिराच्या दोन्ही बाजूला पहारेकऱ्यासारखी उभी असलेली ही चाफ्याची 2 झाडं मंदिराची अजूनच शोभा वाढवतात. मंदिराचा बाहेरील परिसर खूप सुंदर आणि भव्य तर आहे, तसेच आतून मंदिर सुद्धा खूप छान आहे. मंदिराच्या समोरून जाणारा हा रस्ता गावामध्ये जातो. या देवाची यात्रा चैत्र पौर्णिमेला भरते. भैरवनाथ देवाची 1 नंबर मानाची शासनकाठी गुढीपाडव्या दिवशी उभा राहते आणि बाकीच्या शासनकाठ्या रामनवमी दिवशी उभा राहतात. त्याचबरोबर पालखी उत्सव सुद्धा असतो. आणि हा आहे आमच्या भैरवनाथ मंदिराचा गाभारा. आमच्या गावातील ही पायमल बंधूंची 1 नंबर मानाची शासनकाठी. ह्या काठीच्या समोर अजून एक काठी दिसते, ती परीट बंधूंची आहे. अशा एकूण 7 काठ्या असतात. गावातील 5 आणि आरळे येथील 1 व चिखलवाडी येथील 1 अशा 7 शासन काठ्या सकाळी आरती, संध्याकाळी पूजा अशा भक्तिमय वातावरणामध्ये चैत्र पौर्णिमेपर्यंत उभ्या असतात. चैत्र पौर्णिमे दिवशी सकाळी देवाला अभिषेक, विधिवत पूजा होऊन देवाची घोड्यावर पूजा बांधण्यात आलेली आहे. आणि ही आहे भैरवनाथ देवाची पालखी. खूप छान आणि सुंदर अशी ही फुलांनी पालखी सजवलेली आहे. सकाळी 6:30 वाजता या पालखीची सुद्धा पूजा होणार आहे. नवस असणारे भाविक पहाटे उठून मंदिरापर्यंत दंडस्थान घेत जातात. असा नवसाला पावणारा हा आमचा भैरोबा आणि त्याची ही मानाची शासनकाठी. नारळाची तोरणे, फुलांचे हार, सुंदर अशी काढलेली रांगोळी, यामुळे चैत्र पौर्णिमेच्या पहाटे ही शासनकाठी खूप छान अशी फुलून दिसत होती. आणि आता ही अशी आमच्या गावची यात्रा भरलेली आहे. मुलांना खेळण्यासाठी इथं बरंच काही आलेलं आहे. लहान मुलं आणि मोठी माणसं सुद्धा याचा भरपूर आनंद घेत आहेत. हे इकडे मोठे आकाश पाळणे पण दिसत आहेत. आणि लाइटिंग मुळे मंदिर आणि मंदिराचं शिखर बघा किती छान दिसते. आणि ह्या मुली बघा आगगाडीतून उतरल्या आणि ह्या गाडीत बसल्या. यांना नुसती गोल गोल फिरायची मजा यायला लागल्या. यांची नुसती धमाल चालू आहे. आणि हा मंदिराच्या समोरचा परिसर बघा माणसाने नुसता गजबजून गेलाय. मंदिराला केलेली ही लाइटिंगची रोषणाई, या पेटवलेल्या दीपमाला आणि ही लोकांची गर्दी, यामुळे इथे एक वेगळंच वातावरण निर्माण झाले. यात्रा म्हटलं की गर्दी ही आलीच. भेळ पाणीपुरीचे गाडे, चायनीज पदार्थ, आईस्क्रीमचे गाडे, या सगळ्यांची रेलचेल तर होतीच. प्रसादासाठी चिरमुरे, लाडू, कांड्या, बत्तासे, फरसाणा यांची दुकानं होती आणि लहान मुलांसाठी खेळण्यांची पण दुकानं होती. यात्रेचा हा सगळा आनंद घेऊन झाल्यानंतर ही गर्दी शासनकाठ्यांकडे वळायला लागली. रात्री 11 नंतर या शासनकाठ्या 1 तासभर जागेवरच नाचवतात. इथं बघू शकता ही शासनकाठी नाचवायला सुरुवात पण केली. इथे लावलेल्या म्युझिकवर ठेका धरत भाविकांनी काठी नाचवताना काठीवर झुलणारे फुलांचे हार, फडकणाऱ्या पताका, वरती लावलेले झेंडे, गोंडे, फुगे हे सगळं काठीवर डोलताना खूप छान दिसत होतं. लाइटिंगची रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलाल खोबऱ्याची उधळण करत काठी नाचवताना इथे बघा हे दृश्य किती छान असं दिसतंय काठीजवळचं. मध्येच भैरोबाच्या नावानं चांगभण्याचं गजर होत होतं. हे सगळं बघताना खूप छान वाटत होतं. आणि आता रात्रीचे 12 वाजत आले. काठी खाली उतरवून मंदिराकडे घेऊन जाण्याचं टायमिंग होत आले. इथं बघा काठी खाली उतरवायची तयारी चालली. भक्तिभावाने आणि आदरपूर्वक काठीला कुठेही धक्का लागू नये म्हणून
कार्यकर्ते घरावर चढून शासन काठीची काळजी घेत आहेत. इथे बघा काठी खाली टेकू नये म्हणून शिडीचा सुद्धा वापर केलाय. अगदी व्यवस्थित काठी खाली घेतली. आणि भैरवनाथाच्या नावाने चांगभल्याचा गजर करत ही शासन काठी आता मंदिराकडे निघाली. आणि आता या शासन काठ्या मंदिराजवळ येऊन उभा करायला लागल्या. प्रत्येक जण आपापली शासन काठी या काठीला बांधलेल्या दोऱ्यांच्या मदतीनं काठी कशी व्यवस्थित उभा राहील हे बघताय. आणि लाइटिंगच्या रोषणाईमुळे हे मंदिराचं शिखर बघा खूप सुंदर दिसते. आणि या शासन काठ्या जणू काय आकाशाकडे झेप घ्यायला निघाल्या. लाइटिंगच्या दिव्याच्या प्रकाशामध्ये शिखरावर फडकणारा झेंडा खूप अप्रतिम आणि डोळे विकून टाकणारा असा इथला नजारा आहे. अशा पद्धतीने गावातील भाविक आणि भक्तजन देहभान विसरून या शासन काठ्या नाचवत मंदिराभोवती वेढा काढण्यासाठी पुढे सरकवतात आणि पाठोपाठ गुलाल खोबऱ्याची उधळण करत देवाची पालखी पुढे पुढे सरकते. सगळेजण पालखीवर गुलाल खोबऱ्याची उधळण करत पालखीचं दर्शन घेतात. पुढे शासन काठ्या आणि त्याच्या पाठोपाठ ही आमच्या भैरवनाथ देवाची पालखी. अशा पद्धतीनं मंदिराभोवती वेढा काढला जातो आणि या शासन काठ्या आणि ही देवाची पालखी
मंदिराभोवती फिरून यायला पहाटेचे 3 वाजतात. पालखीवर खोबरं टाकल तसे लोक बाहेर यायला लागले. अशा पद्धतीनं खूप छान आणि सुंदर अशी आमच्या भैरोबाची यात्रा होती. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि शेवटी भैरोबाच्या नावानं चांग भलचा गजर करत देवाची पालखी आणि या शासन काट्या मंदिरासमोर